लोकलमधील गर्दीचा भार कमी व्हावा आणि अपघातांवर नियंत्रण ठेवण्यासाठी दिवा ते सीएसएमटी जलद लोकल सुरू करण्याची मागणी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे. मुंब्रा रेल्वे स्थानकात आज सकाळी झालेल्या लोकल अपघातातील जखमींची डॉ. शिंदे यांनी कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला असून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी शोक व्यक्त केलाय. यावेळी शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के आणि इतर पदाधिकारीही उपस्थित होते. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी या अपघातातील 10 जणांना कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केलं. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच एकाचा मृत्यू झाला तर गंभीर जखमी असलेल्या दोघांना ज्युपिटर रुग्णालयात दाखल केल्याचं त्यांनी सांगितलं. 7 जखमी रुग्णांवरील धोका टळला असून या अपघातात आतापर्यंत एकूण 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे. मुंब्रा स्टेशन जवळ एक वळण आहे. तिथे अप लोकल आणि डाऊन लोकल जात असताना दोन्ही लोकल मधील काही जण खाली पडले तर काही जण ट्रेनच्या आतमध्ये पडलं असेही खासदार शिंदे यांनी सांगितलं. कल्याण कर्जत परिसरात मोठ्या संख्येनं नागरिक राहतात. त्यामुळे या मार्गावर लोकल फेऱ्या वाढवणं आवश्यक आहे. प्रवासी संघटनांकडून लोकल संख्या वाढवण्याची वारंवार मागणी केली जात असल्याचंही शिंदे यांनी सांगितलं. ठाणे कल्याण 5वी आणि 6वी मार्गिका सुरू झाल्यानंतर लोकल फेऱ्यांची संख्या काही प्रमाणात वाढली. मात्र 5व्या आणि 6व्या मार्गिकेचा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पर्यंत विस्तार होणं आवश्यक आहे. यासाठी रेल्वे प्रशासनाचं काम सुरू आहे. हे काम जेव्हा पूर्ण होईल तेव्हा लोकल फेऱ्यांची संख्या आणखीन वाढेल असा विश्वासही खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केलाय. कल्याणच्या पुढे 3री आणि 4थी मार्गिका तयार करण्याचं काम सुरू असून यासाठी जमीन अधिग्रहण केली जात आहे. लोकलच्या फेऱ्या जेव्हा वाढतील तेव्हा गर्दीचे व्यवस्थापन करणं सोपं होईल. नव्या मार्गिका वाढवण्याबरोबरच 12 डब्यांच्या लोकल 15 डब्यांमध्ये परावर्तित करणं तितकंच गरजेचं असल्याचंही खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं. जे प्रवासी दरवाजावरती उभे होते ते एकमेकांच्या क्लिअरिटी माहिती नाही अजूनपर्यंत कशा प्रकारे घडलंय ते, पण त्याच्यामध्ये दोन्ही ट्रेन्समधले लोक जे आहेत ती खाली पडली आणि त्याच्यामुळे हा अपघात झाला. म्हणजे 2 लोकल ट्रेन मधले पडलेले की एका दोन्ही लोकल ट्रेन मधले काही लोकल जे डेथ झालेली आहेत ते ठाण्यावरून कर्जतच्या दिशेने जात होते आणि एक ट्रेन कर्जतच्या दिशेवरून ठाण्याला येत होती. तर काही जे लोक आहेत ते दोन्ही ट्रेनमधले या ठिकाणी जखमी देखील झालेले आहेत. आणि जे काही लोक जे आहेत ते ट्रेनच्या आतमध्ये पडलेत त्याच्यामुळे जखमी झाले. सर, यामध्ये ज्या बाहेरून येणाऱ्या ट्रेन विशेषतः कर्जत असतील, खोपोली असतील किंवा कसारा असतील, या लोकल ट्रेन असतात किंवा त्या लोकल ट्रेनचा थांबा तिथे असल्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणात गर्दी होती असं प्रवाशांचं म्हणणं आहे. कल्याणवर आता काय झालंय, मोठ्या प्रमाणामध्ये लोक देखील त्या कल्याण कर्जत इकडे राहायला गेले. मोठ्या प्रमाणामध्ये ट्रेन्सची अवेलेबिलिटी या रूटवरती पाहिजे. वारंवार मागणी जी आहे ती होत असते प्रवाशांकडून की ट्रेनची संख्या वाढवली पाहिजे. आपण पाहिलं असेल की 5वी 6वी लाईन झाल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये ट्रेन्समध्ये वाढ झाली, पण अजून त्याच्या पुढे CST पर्यंत देखील ही 5वी आणि 6वी लाईन झाली पाहिजे लवकरात लवकर. त्याच्यावरती देखील रेल्वे प्रशासनाचं काम चालू आहे. ते जेव्हा होईल तेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये गाड्या ज्या आहेत ह्या वाढू शकतात आणि त्याचबरोबर 3री 4थी लाईन जी कल्याणच्या पुढे आहे त्याचं देखील काम आपल्याला माहिती असेल की चालू आहे. तिथे देखील लँड ॲक्विजिशन चालू आहे. तर सर्व्हिसेस जेवढ्या वाढतील तेवढ्या ह्या सबअर्बन रेल्वेसाठी खूप फायदेशीर ठरतील. लोकांची जी आहे ही संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आणि त्याच्यामध्ये रेल्वे प्रशासनाने ह्या पूर्ण रूटवरती जास्तीत जास्त ट्रेन्स आणि 12 डब्यांच्या ह्या 15 डब्यांच्या कशा होतील त्याच्यावरती देखील लक्ष दिलं पाहिजे. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल
त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। मुंब्रा येथील रेल्वे स्थानकाजवळ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणाऱ्या लोकल गाडीतून पडून 5 प्रवाशांचा मृत्यू झाला असून या घटनेनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समाज माध्यमांवर प्रतिक्रिया व्यक्त केली। रेल्वेमार्फत या दुर्घटनेची चौकशी सुरू करण्यात आली असून या अपघाताचं नेमकं कारण या चौकशीतून लगेच समोर येईल असं त्यांनी म्हटलं आहे। मध्य रेल्वेच्या मुंब्रा आणि दिवा स्थानकादरम्यान लोकलमधून प्रवास करणारे प्रवासी खाली पडून 5 प्रवाशांचा मृत्यू झाला। ही लोकल मुंबईच्या दिशेने जात असताना दुसऱ्या बाजूनेही एक कसारा दिशेने लोकल जात होती। त्यावेळी एका तीव्र वळणाजवळ मुंबई दिशेने जाणाऱ्या लोकलमधून हे प्रवासी खाली पडून हा अपघात झाला असं बोललं जातंय। असं असलं तरी हा अपघात नेमका कसा झाला याविषयी वेगवेगळे अंदाज वर्तवले जात असून त्याचबरोबर वेगवेगळ्या चर्चाही रंगल्या आहेत। मात्र हा अपघात नेमका कसा झाला हे अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही। या अपघातानंतर राजकीय नेत्यांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागल्यात। अशाच प्रकारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या अपघाताबाबत समाज माध्यमांवर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ सोमवारी सकाळी झालेल्या भयंकर अपघातामुळे आपण खूप व्यथित झालो। ही अतिशय दुःखदायक घटना आहे। रोज सकाळी हजारो प्रवासी या मार्गावरून ये-जा करतात। आपण मृतांच्या परिवारांच्या दुःखात सहभागी आहोत। जखमींवर तातडीने व्यवस्थित उपचार करण्याचे निर्देश ठाणे आणि कळव्यातील रुग्णालयांना दिले असून आपण स्वतः देखील डॉक्टरांशी बोलल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं। तसंच रेल्वेमार्फत या दुर्घटनेची चौकशी सुरू करण्यात आली असून दुर्दैवी अपघातांचं नेमकं कारण या चौकशीतून लगेच समोर येईल असंही त्यांनी सांगितलं। लग्नसराई आणि सणासुदीच्या हंगामासाठी खास संकलन घेऊन शिल्पम आर्ट अँड क्राफ्ट कॉटन आणि सिल्क एक्स्पोचं आयोजन ठाण्यात करण्यात आलं आहे। 20 मे ते 15 जून या कालावधीत वसंत विहार येथील डी-मार्ट आणि रामजी हॉटेल जवळ हे प्रदर्शन आणि विक्री मेळावा सुरू राहणार आहे। दररोज सकाळी 11 ते रात्री 10 या वेळेत या नागरिकांना या ठिकाणी भेट देता येईल। या एक्स्पो मध्ये सर्व प्रकारचे सूट, ड्रेस मटेरियल, स्टॉल्स, कुर्ती, फॅशन ज्वेलरी, पारंपरिक फुटवेअर, खादी शर्ट्स, ब्रास आर्टिकल्स, घर फर्निशिंग, पॉटरी, फर्निचर अशा विविध वस्तू एकाच ठिकाणी उपलब्ध आहेत। ग्राहकांसाठी खास आकर्षण म्हणजे राष्ट्रीय स्तरावरील विविध भागातील हस्तकलेचं सामान या ठिकाणी एकत्रितपणे पाहायला आणि खरेदीसाठी मिळणार आहे। सर्व कार्ड आणि डिजिटल पेमेंटची सोयही उपलब्ध आहे। मनसोक्त खरेदीसाठी गृहिणींनी आणि नवविवाहितांनी या संधीचा लाभ घ्यावा असं आवाहन आयोजकांनी केलं आहे। विकासाला कधीच कोणी विरोध करत नाही, परंतु विकास करताना अमर्याद वृक्षतोड करून धुळीचं साम्राज्य निर्माण केलं जात असेल आणि त्यातून नागरिकांना फुफ्फुसाचे आजार जडणार असतील तर करायचं काय? शांततेसाठी घर घेणाऱ्यांच्या नशिबी गाड्यांच्या आवाजाचा कोलाहल येणार असेल तर नागरिकांना मानसिक धक्का बसणारच ना। त्यामुळे ठाणे बोरिवली बोगद्याला जोडणारा रस्ता घोडबंदर रोड पर्यंत भूमिगत करावा अशी नागरिकांसह आपली मागणी आहे। त्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांसह MMRDAशी झगडण्यास तयार आहोत असं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा विधिमंडळाचे गटनेते आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं। राज्य सरकारचा अत्यंत बहुचर्चित प्रकल्प असलेल्या ठाणे बोरिवली भुयारी मार्गाविरोधात नुकताच मुल्लाबाग येथील रहिवाशांनी रस्त्यावर उतरत आंदोलन केलं होतं। ठाणे शहरातून बोरिवली 15 मिनिटात गाठण्यासाठी MMRD कडून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून भुयारी मार्ग तयार केला जात आहे। परंतु भुयारी मार्ग तयार करण्यापूर्वी MMRDने या भागातील अनेक वृक्ष तोडलेत। या मार्गाच्या कामामुळे धूळ, प्रदूषण, वाहतूक कोंडी वाढली असून त्याचबरोबर जुन्या वृक्षांवर कुऱ्हाड चालवण्यात आल्याचा आरोप रहिवाशांनी केला होता। धूळ प्रदूषणामुळे नागरिक आजारी पडण्याचे प्रमाण वाढले असल्याचं रहिवाशांनी सांगितलं। हा मार्ग मुल्लाबाग येथून रस्त्यांवरून नेण्याऐवजी मुल्लाबाग येथून युनिअपेक्स पर्यंत भुयारी मार्ग नेण्यात यावा अशी मागणी रहिवाशांनी केली होती। मात्र त्यावर निर्णय न झाल्याने आपल्या लढ्याचं नेतृत्व डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी करावं अशी विनंती करत स्थानिक नागरिकांकडून कॉस्मोस लॉन्च क्लब हाऊसमध्ये एका बैठकीचं आयोजन केलं होतं। या बैठकीत डॉक्टर जितेंद्र आव्हाड संबोधित करत होते।
मानपाडा भागालगतचा मुल्लाबाग परिसर निसर्गानं नटला असून एकीकडे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचं डोंगर आणि दुसरीकडे अनेक वर्ष जुन्या वृक्षांची हिरवळ यामुळे ठाण्याच्या इतर भागाच्या तुलनेत या भागात वातावरणामध्ये नेहमी गारवा असतो। येथील निसर्ग संपदा पाहून अनेकांनी या भागात गृह खरेदी केली। आता त्यांना मानसिक धक्का बसलाय। दररोज इथून 50,000 गाड्या जाणार असतील तर वाढणारं प्रदूषण आणि श्वसनाचे विकार नागरिकांनी का सहन करायचे? आपण रस्त्यावर उतरून लढणारा माणूस असून आता लोक रस्त्यावर उतरली असल्यामुळे निकाल पटकन लागणार आहे। तसं पाहता हा छोटा प्रश्न आहे, पण तो सोडवण्याची सरकारची मानसिकता हवीये। हा लढा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यापर्यंत नेणार आहोत। हा रस्ता घोडबंदर रोड पर्यंत भूमिगत करावा यासाठी आपण आग्रह धरणार असल्याचं आव्हाड यांनी सांगितलं। सब मिलके आज आधीच पाण्याची कमतरता असताना नियोजनाअभावी पाण्याचं समतोल वाटप होत नसल्यानं अनेक भागात नागरिकांचे हाल होत आहेत। आठवडाभरात नियोजनबद्ध पाणी वाटप करून आवश्यक उपाययोजना कराव्यात अशा स्पष्ट सूचना आमदार केळकर यांनी उपस्थित पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना जनसेवकाचा जनसंवाद या उपक्रमात केल्या आहेत। भाजपच्या खोपट येथील पक्ष कार्यालयात आयोजित उपक्रमात आमदार संजय केळकर यांनी पाण्याच्या तक्रारी सोडवण्यासाठी नागरिक आणि पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली। यावेळी विष्णुनगर, चरई आणि धर्मवीर नगर भागातील अनेक इमारतींचे प्रतिनिधी, माजी नगरसेवक सुनील जोशी, तर ठाणे महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी कुलकर्णी, भुवड, पांडे, भाजपचे राजेश गाडे, सूरज दळवी, सचिन पाटील, ओंकार चव्हाण आदीही उपस्थित होते। पाणी कमतरता असताना पाणी वाटपाच्या योग्य नियोजनाअभावी अनेक भागात पाणी टंचाई भेडसावते। ज्या भागात पुरेसे पाणी मिळत होते तिथे आता पाणी कमी मिळू लागलं आहे, तर जिथे कमी पाणी मिळत होते तिथे पाण्याचे टँकरही वेळेवर येत नसल्याचं केळकर यांनी सांगितलं। अनेक भागात पाण्याची पळवापळवी होत असून पाणी वाटपात अन्याय केला जात असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत। या आठवड्यात पाण्याचं योग्य नियोजन करण्यात यावं, आवश्यक उपाययोजना करून कोणत्याही विभागावर अन्याय होणार नाही याची काळजी घेण्यात यावी अशा स्पष्ट सूचना केळकर यांनी अधिकाऱ्यांना केल्या आहेत। या आठवड्यात पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास पुढील भूमिका ठरवू असंही केळकर यांनी सांगितलं। संपूर्ण शहरामध्ये पाण्याचा बोजबारा उडाला आहे। कुठे नियोजन अभावे संपूर्ण ठिकाणी पाणी मिळत नाहीये, काय सांगाल? पाण्याच्या संबंधामध्ये सगळा हा विष्णुनगर परिसर, चरई या भागामधलं धर्मवीर नगर असे निरनिराळ्या भागामधले नागरिक या ठिकाणी आले होते। पाणी पुरवठा खात्याचे अधिकारी देखील निमंत्रित केले होते। हा विषय जो आहे तो जोवरी पाणी वाढत नाही तोपर्यंत काही प्रमाणामध्ये असाच राहतोय। काही ठिकाणी त्याचं नियोजन योग्य पद्धतीने नसल्यामुळे देखील जिथे पाणी योग्य पद्धतीने मिळत होतं ते गेल्या 2 महिन्यापासून मिळत नाहीये आणि जिथे पाणी कमी आहे तिथे टँकर पण योग्य वेळेला आणि आवश्यकतेनुसार पोहोचत नाहीये। तर त्या संबंधामध्ये आता अधिकाऱ्यांच्या उपस्थितीतच आम्ही चर्चा केली, एक ॲक्शन प्लॅन ठरवलाय। तो 1 आठवड्यामध्ये जर पूर्ण झाला नाही तर मग पुढचा विचार आम्हाला करायला लागेल, कारण की पाणी हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे सामान्य माणसाच्या दृष्टीने आणि त्या दृष्टीने महापालिकेने देखील त्याच्यावर फोकस करून त्याच्याकरता काय काय जे करता येईल ते करणं आवश्यक आहे। आणि आत्ता तर हा प्रॉब्लेम जो आहे तो आम्ही त्याच्यावरचं सोल्युशन काय काय करायचं ते जरी ठरवलेलं असलं तरी आठवड्याभरामध्ये त्याचा फीडबॅक येईल, त्यानंतर मग पुढचा ॲक्शन प्लॅन ठरवू। सर